नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेकर यूट्यूब चॅनलला. आणि हा बागाचा व्हिडिओ आपण बनवण्याचं कारण म्हणजे आता तानाचे व्हिडिओ तुम्ही बरेच बघितले. एक गोष्ट सांगायची वाटते की हे जे तुमच्यासमोर झाडं आहे, हे बघा, हे मोठे मोठे झाडं आहे. काही झाडं लहानपण आहे याच्यामध्येच. तर या झाडामध्ये आपण मागच्या वेळेस जे व्हिडिओ बनवला होता, आपण 60 रुपये किलोनी माल विकला होता आणि 700 झाडं आहे. 700पैकी एक 450-500 झाडं फुटले होते आणि 1800 कॅरेट माल इथं आपण हार्वेस्ट केला होता. 1800 कॅरेट माल हार्वेस्ट करून झाडाची कंडिशन तुमच्या लक्षात येत आहे. आपण परत त्याला पालाही बनवला, म्हणजे ज्याचं जेवढं नुकसान झालं होतं झाडाचं, एवढं कॅरेटमध्ये 3-4 कॅरेटचा ॲव्हरेज निघाला होता एका झाडाला. तर 3-4 कॅरेटचा ॲव्हरेज निघूनसुद्धा झाडाला आपण पूर्वावस्थेमध्ये आणलं. म्हणजे जानेवारीमध्ये हार्वेस्टिंग झालं, फेब्रुवारी मार्चमध्ये त्याच्यामध्ये काम केलं आणि ताण जे दिलं आहे आपण, तर ताण तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा ताण पाहिजे. आपण ताणात ढकलतोय, परत बाहेर काढतोय, ढकलतोय, परत बाहेर काढतो. तर अशा प्रकारे आपल्याला ताण द्यायचं आहे. आता आपण इथं वल चेक करू की मागच्या 3-4 दिवसात पाणी दिलेलं आहे, सुकलेलं आहे बघा. थोडंसं गारवा लागतो आहे हाताला, म्हणजे ओलावा खाली आहे. काही काही भागामध्ये थोडं जास्त ओलावा दिसतो आहे. तर 1 तासाचं पाणी आपण याला दिलं होतं, जास्त शॉकमध्ये जाऊ नये म्हणून. आणि आता जो तुम्हाला पानाचा वाघ दिसतो आहे, हा परफेक्ट वाघ आहे. फक्त असा वाघ असताना आजची 12 तारीख, आणि जर 14, 15, 16च्या आसपास जर जास्त पाऊस झाला तर थोडंसं आपल्याला कठीण जाणार आहे बाग फोडण्यासाठी. थोडंसं ताण याच्यापेक्षा जास्त असला, जसं की ह्या फाण्यांना बघा, अशा प्रकारचा पानगळ, पानं थोडे पिवळे असणे, पानं वाकडे होणे, असा जर ताण असला तर कितीही पाऊस होऊ द्या, बाग फुटणारच. फक्त टिकवायचं आपल्या हातात आहे. पुढचं टेम्परेचर खालीवर होणारच आहे. जसं मागच्या वर्षी पाऊस पडल्यानंतर टेम्परेचर वाढलं होतं, तसं यावेळेस होईल. त्या टेम्परेचर वाढीमध्येही फळं कशी टिकवायचे, फुलं कशी टिकवायचे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि याचंच मेन काम आहे आपल्याला पुढे करायचं आहे, की त्याला काय न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, ड्रिपनी काय द्यायला पाहिजे, पाणी किती सोडायला पाहिजे, फ्लोनी की ठिबकनी, हे सगळ्या गोष्टीचं आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि ते पुढं आपण व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगूच, किंवा जे आपले वार्षिक कन्सल्टन्सीवाले फार्मर आहे त्यांना अपडेट हे मिळतच राहतात, त्यांचा जसं जसा फोन येतो तसा. तर अशा प्रकारे आपण जो सल्ला देतो आहे, तो सल्ला जर तुम्हाला ऑनलाईन लागत असला कंटिन्यू, तर आपली ऑनलाईन कन्सल्टन्सी घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळच्या वेळी योग्य सल्ला मिळेल. धन्यवाद.